सुनील तटकरेंना रायगडमध्ये फिरू देणार नाही, हे शब्द आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे। भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत। यादीतून नाव गायब करणं, महेंद्र थोरवेंविरोधात राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार देणं, शिंदेंच्या आमदारांना पाडण्यासाठी अनेकांशी सेटलमेंट करणं असे आरोप शिंदेंच्या आमदारांनी सुनील तटकरेंवर लावले। रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरेंची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर आदिती यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। दरम्यान मंत्री भरत गोगावलेंनी तटकरेंवर काय आरोप केलेत आणि आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंना काय धमकी दिली आहे, पाहूया। आमदारकीला त्यांनी जे काय वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय की तुम्हाला कळणं गरजेचं आहे। भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून ह्या काय सेटलमेंट होत नाहीत ना। इकडे जैन भाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की भरत शेठ निवडून आले, मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करते म्हणून आमच्यासाठी अशी का तटकन जादू चालवली की शेवटच्या रात्रीमधलं जे नाव होतं भरत शेठचं ते नाव त्या ठिकाणी गायब होऊन आदितींचं झालं। हा त्यांचा स्वाभाविक हे आहे। सगळे लोक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तटकरेंना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार। दरम्यान या सगळ्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण काय म्हणालेत, पाहूया। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन 4-5 महिन्याचा जवळपास कालावधी झालेला आहे आणि हे कालावधी झाल्याच्या नंतर पालकमंत्र्याच्या नियुक्त्या झाल्या। त्यावेळेस भरत शेठला आणि त्या तिघांना जाणीव झाली की आता आपल्यावरती अन्याय झाला आणि तटकरे साहेबांनी आता आमच्या विरोधात काम केले। तुम्हाला जर निवडणुकीच्या काळात तटकरे फॅमिली तुमच्या विरोधात काम करत होतं तर त्याच वेळी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता। खरं तर ही तुम्ही वेळ जी निवडली आहे ती जाणीवपूर्वक महायुतीमध्ये घटक पक्षाला बदनाम करण्यासाठीची वेळ निवडली आहे। माझी एकनाथरावजी शिंदे साहेबाला विनंती आहे, शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा, कारण ही लोक दोस्तीमध्ये कुस्ती करायला लागले। तर पालकमंत्री पदाच्या वादावर आता विरोधकांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केली आहे। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय, पाहूया। अजितदादाचे वेगळे विचार, यांचे कोणते विचार, भाजपचे कोणते विचार आणि असं विचार असताना वाटाघाटी करताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका, या भूमिकेतून सगळं शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या गटाला वागणूक दिलेली आहे। आता भाजपच्या मागे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही गद्दारी केली तर तुम्हाला सहन करावं लागेल। तुम्हाला सगळ्याच गोष्टी कशा मिळणार? मंत्री व्हायचं, चांगल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचं, हे कसं होईल? तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल। पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरटपणामुळे हावरटपणामुळे अनेक मंत्रीपद मिळाल्यानंतर आग्रह जातात। काय गरज आहे? तुम्हाला मंत्रिपद मिळालं ना, पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे? आणि यामुळे एक हाचरटपणा याच्या माध्यमातून दिसतोय, हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।